मी उपस्थित मार्गदर्शक लायन डॉक्टर सई खराडे, प्रसिद्ध बालरोग तज्ञ, लायन क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या अध्यक्षा लायन उज्ज्वला निंबाळकर व इतर सर्व लायन्स क्लब मधून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय लायन आणि सर्व सन्माननीय श्रोतेवर्ग यांचे मनापासून शब्द सुमनांनी स्वागत करते. आज आपल्या समवेत आहेत डॉक्टर सई खराडे. या फलटण मधील प्रथितयश बालरोग तज्ञ आहेत, ज्यांनी पुण्यातील मेडिकल कॉलेज मधून आपलं MBBS आणि DCH चं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. सध्या त्या फलटण मध्ये त्यांचे पती डॉक्टर सौरभ खराडे यांच्याबरोबर हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांचं सेवा कार्य त्यांचं चालू आहे. या कोरोनाच्या महामारीमध्ये खरं तर या काळामध्ये कसं जगायचं आणि कसं वागायचं हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्या समोरच येत आहे किंवा आपल्या सर्वांना हा प्रश्न भेडसावतोय. कोरोनाचे हे संकट आलं आणि आपलं सारं जनजीवन ठप्प झालं आणि नुसतं ठप्पच नाही तर भीतीच्या सावटाखाली आपल्याला धड मोकळा श्वासही घेता येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता आणखीन आपण घाबरून गेलोय की कोरोनाची तिसरी लाट येणार आणि ती आणखीन भयानक असणारे किंवा आपल्या लहान मुलांना त्याच्यापासून खूप धोका असणार आहे असं ऐकिवात येते किंवा वाचनामध्ये येते. आणि त्यामुळे सर्व लोकांमध्ये खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच मनावर आपल्या जो काही ताण आलेला आहे, आपलं मूल म्हणजे आपलं जीव की प्राण, त्यांना आपल्याला सुरक्षित ठेवायचे. तर हे सुरक्षित ठेवणं ही महत्वाची जबाबदारी आपण एक कर्तव्य आपलं म्हणून पार पाडतच असतो. पण या भीतीमुळे आपल्याला समजत नाहीये की मुलांची काळजी कशी घ्यावी किंवा मुलांना सुरक्षित ठेवायचे, कोरोनापासून त्यांना वाचवायचे म्हणजे नक्की काय करायचे. आणि त्यासाठीच लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या माध्यमातून आम्ही आपणा सर्वांसमोर लहान मुलं आणि कोरोना या संदर्भामध्ये सुरक्षितता आणि उपाययोजना या दृष्टीने डॉक्टर सई मॅडम आपल्या सर्व प्रश्नांची, आपल्या सर्व शंकांची इथं उत्तरं देणार आहेत. आणि म्हणून मला वाटतंय जास्त वेळ न घेता मी डॉक्टर सई खराडे मॅडम यांचे पुनश्च एकदा स्वागत करते. आणि मॅडमला मला वाटते मी पहिलाच प्रश्न विचारते की मॅडम, आपण बालरोग तज्ञ आहात, नक्की हा वयोगट जो आहे हा वयोगट किती वर्षापर्यंत असतो की ज्यांना आपण बालरोग तज्ञ यांच्याकडून औषधोपचार घेत असतो? मॅडम, माझा प्रश्न ऐकायला येतोय? आवाज येत नाहीये तुमचा. हा, हॅलो. हा हा हा, एम आय ऑडिबल? येस येस. ओके, एक मिनिट. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांचे मी आभार मानते की त्यांनी मला या विषयावर बोलण्याची संधी दिली. लहान मुले म्हणजे पीडियाट्रिक एज ग्रुप हा जो आहे हा ऑफिशियली आपल्याकडे 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना आपण पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये आपण त्यांना मोडतो. आणि अबव 18 इयर्स इज एडल्ट एज ग्रुप, म्हणजे आपण असं क्लासिफाय केलेलं आहे त्यांना की 18 वर्षापर्यंतचा जो एज ग्रुप आहे त्यांना आपण पीडियाट्रिक मध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि त्याच्या पुढचे एडल्ट एज ग्रुप. आणि आज आपण लहान मुलांमधील स्पेसिफिकली आपण कोरोनाचं इन्फेक्शन जे आहे किंवा कोरोनाचा संसर्ग यावर आपण फोकस करणार आहोत. ओके. हा मॅडम, मला आता आणखीन आपल्याला असं एक विचारायचंय तुम्हाला की खरोखर तुमच्या समोर येणारा वयोगट जो आहे तो चालता न येणारा किंवा बोलता न येणारा असतो, फक्त त्याला रडता येतं. आणि मग त्याच्या रडण्यावरूनच तुम्हाला मला काय होतंय हे ओळखा असा म्हणणारा तुमचा रुग्ण आहे किंवा तुमचं जो काही हे आहे समोर येणारा तुमचा पेशंट आहे त्याला तुम्हाला ओळखायचं आहे. त्याला त्याच्याकडे पाहून आणि त्याच्या रडण्याकडे पाहून त्याला काय होतंय हे तुम्हाला ओळखायचंय. खरं तर हे खूप अवघड मला वाटतं आहे. आणि ते तुम्ही कसं मॅनेज करता? ऍक्च्युली लहान मुलांना आपल्याला माहितीच आहे की त्यांना काही सांगता येत नाही, बोलता येत नाही. सो जे काही आपल्याला स्पेसिफिक सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, त्यावरून आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की त्याला काय त्रास होतोय. किंवा लक्षणांवरून हिस्ट्री टेकिंग, आपण त्यांच्या आई वडिलांना आपण स्पेसिफिक हिस्ट्री विचारतो की काय झालंय काय नाही, असं वेगवेगळ्या लक्षणांवरून आपण त्यांची उपाययोजना करत असतो. अर्थात जी मोठी मुलं आहेत 3-4 वर्षांच्या पुढे जे मुलं आहेत ते आपल्याला सांगू शकतात
की मला काय त्रास होतोय किंवा काय. पण या आतली जी अगदीच लहान आणि बाळ जे असतात त्यांना आपण स्पेसिफिक लक्षणं असतात त्यामध्येच आमचं ट्रेनिंग असतं म्हणायला हरकत नाही, की ही लक्षणं बघूनच आम्हाला त्यांचं पुढे काय उपाययोजना करायची, काय ट्रीटमेंट द्यायची हे आम्हाला सगळं बघावं लागतं. ओके मॅडम. खरं तर तुम्ही अवघड असं हे आहे काम तुमचं, परंतु ते तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला शिकवलंच जाते त्यामुळे तुम्हाला ते सहज शक्य होते असं मी म्हणेन. पण आता खरं तर आपला विषय जो आहे की आपल्यामध्ये जी काही भीती आहे कोरोनाच्या संदर्भामध्ये, तर कोरोनाची तिसरी लाट येणार आणि याच्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका आहे असं जे बोललं जाते, तर ते खरं आहे का? म्हणजे खरंच ही लाट येणार आहे का आणि ती कधीपर्यंत येऊ शकते? ओके. आता सध्या जो पिरियड चालू आहे हा आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतोय. मागच्या वर्षी आपलं पहिल्या लाटेचं स्वरूप पाहिलं आणि या वर्षी आता आपण जी दुसरी लाट बघतोय त्यामध्ये निश्चितच आपल्याला असं दिसून येते की दुसरी लाट ही खूप जास्त प्रमाणात मोठी आलेली आहे. म्हणजे ह्या लाटेची तीव्रता ही खूप जास्त आहे, गंभीरता जास्त आहे, खूप जास्त प्रमाणात पॉप्युलेशन इन्फेक्ट होते किंवा एज ग्रुप आपण त्याला जे म्हणू की मागच्या लाटेपेक्षा हा आत्ताचा यंग एज ग्रुप जो आहे, मागच्या लाटेमध्ये कसं की फक्त एल्डरली पॉप्युलेशन जी होती की 50च्या वरती 40च्या वरती ही इफेक्ट होत होती. पण आता यावेळी असं राहिलेलं नाहीये की तरुण जो वर्ग आहे की यंग जो एज ग्रुप आहे तो सुद्धा यामध्ये अफेक्ट होतोय. तर ही तिसरी लाट येणार की नाही किंवा कधी येणार ह्याबद्दल आपण ठोस असं आत्ताच काही सांगू शकत नाही. पण पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येण्यामागचं कारण म्हणजे व्हायरसमध्ये जो म्युटेशन झालेला आहे, ज्याला आपण व्हायरसमधला जो जनुकीय बदल असं म्हणतो. म्युटेशन म्हणजे कुठल्याही व्हायरसमध्ये झालेला जनुकीय बदल. ऍक्च्युली व्हायरस हे व्हायरल जे पॅन्डेमिक्स असतात, जे कोरोना व्हायरस आहे किंवा मागच्या खूप 100 वर्षांपूर्वी जो स्पॅनिश फ्लू आपण पाहिला होता, तर ते पॅन्डेमिक्स असे लाटांमध्ये येत राहतात, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट. तर अशा पॅन्डेमिक्स मध्ये आता दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला व्हायरसचं म्युटेशन बघायला मिळतंय. त्यामुळे एज ग्रुप जो मागच्या वर्षीचा एज ग्रुप होता तो यावेळी मोठ्या प्रमाणावर बदललेला दिसतोय. तर ह्या म्युटेशनमुळे हे दुसरी लाट, तिसरी लाट असं आपण बघतोय. अर्थात आता दुसऱ्या लाटच्या आपण खूप पीकवर आहोत, म्हणजे मध्यावर आहोत. अर्थात काही ठिकाणी हे केसेस डिक्लाइन व्हायला लागलेले आहेत किंवा कमी व्हायला लागलेले आहेत. पण अजून पूर्णपणे ही लाट अजून ओसरलेली नाहीये आणि हळूहळू ही काही दिवसांमध्ये ओसरून जाईल. पण तिसरी लाट ही जर व्हायरसमध्ये अजून वेगळ्या प्रमाणात काही म्युटेशन झाले तर तिसरी लाट येण्याची शक्यता वाटते. किंवा आपण असंही म्हणू शकतो की लोकांनी जर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ठेवलं नाही. आता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे काय, तर एकतर गर्दीच्या ठिकाणी न जाणे, अनावश्यक कारणांसाठी बाहेर न फिरणे, यूज ऑफ मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन, ही त्रिसूत्री जी आपण गेले 1.5 वर्षापूर्वी पासून पाहत आहोत की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 2 मीटरचं अंतर ठेवून आपण कुणाशी लांब उभं राहून बोललं पाहिजे किंवा बाहेर जाऊन आपण लांब उभं राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडलंच नाही पाहिजे, की आपल्याला जर काही महत्वाचं काम असेल तरच आपण घरातून बाहेर जावं आणि घरात कुठली तरी एकच व्यक्ती असावी की जी काही जिला महत्वाची कामं असतील तिने ती बाहेर जाऊन करावी. आणि दुसरं म्हणजे यूज ऑफ मास्क. आता आपल्याकडे या लाटेमध्ये डबल लेअर मास्क वापरण्याचा आपण रेकमेंडेशन करतोय, म्हणजे 2 लेअर्सचा मास्क आपण वापरावा अशी सगळ्यांना आपण सूचना करतोय. त्यामध्ये 2 कापडी मास्क असले तरी चालतील किंवा मग एक सर्जिकल मास्क आणि दुसरा कापडी मास्क असे आपण दोन्ही वापरू शकतो. तिसरं म्हणजे सॅनिटायझेशन, म्हणजे बाहेरून कुठूनही आल्यावर आपला हात इकडे तिकडे लागलेला असतो की अननोईंगली आपण अनेक वस्तूंना टच करतो, तर हे हाताचं आपण सॅनिटायझेशन म्हणजे साबणाने वारंवार हात स्वच्छ धुतले पाहिजे. हात धुण्याचं टेक्निक जे आहे म्हणजे हँड वॉशिंगचे जे टेक्निक आहे आणि जे स्टेप्स आहेत त्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. तर हे जे आपण गेले 1.5 वर्षापासून करतोय ह्याला आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असं म्हणतो. अर्थात जर दुसरी लाट संपल्यावर सुद्धा जर लोकांनी गर्दी करण्याचं कमी केलं नाही किंवा सोशल गॅदरिंग्स किंवा इतर मोठ्या प्रमाणात जर लोक एकत्र आली, हे जर कमी झालं नाही तर
आता ते आपल्यावर अवलंबून आहे की तिसरी लाट आपण थोपवू शकतो का नाही. जर आपण ह्या त्रिसूत्रीचा अवलंबून केला तर आपण नक्कीच पुढची येणारी तिसरी लाट थोपवू शकतो किंवा त्याचा आपण तीव्रता तरी कमी करू शकतो. अशा पद्धतीने आपण म्हणजे आपण साधारण की हे मॅनेज करू शकतो की जरी व्हायरस म्युटंट झाला त्याच्यामध्ये अधिक अजून दुसरे म्युटेशन झाले किंवा बदल झाले तरी आपल्या ह्या बिहेवियरनी आपण येणारी जी लाट आहे तिची तीव्रता आपण नक्कीच कमी करू शकतो. ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही बऱ्यापैकी लोकांच्या शंकांना हे दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. पण ही तिसरी लाट जी आहे ती खरोखर येणारच आहे का, याबद्दल काय सांगाल? तेच ऍक्च्युली हे जे आपले जे अंदाज आहेत की जगभरात आपण पाहतोय की बाहेरच्या देशांमध्ये जे आता जे पॅटर्न आहेत की प्रत्येक बरेचसे देश हे तिसऱ्याच लाटेतून बाहेर पडून आता काही ठिकाणी चौथी लाट सुद्धा आलेली आहे. सो जे जगभरात चाललेलं आहे त्यात असं दिसून आलं की दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट ही आलेली आहे. तर त्याच अंदाजाने आपण आपली पुढची तयारी चालू ठेवलेली आहे किंवा गव्हर्नमेंट हेल्थ मिनिस्ट्री पुढचे आपले काय स्टेप्स असतील ते चालू ठेवत आहेत. त्यांची पूर्वतयारी आता चालू आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही म्हटला की पूर्वतयारी चालू आहे, तर पूर्वतयारी किंवा प्रिकॉशन्स याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? प्रिकॉशन काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत आणि गव्हर्नमेंट आपल्या लहान मुलांसाठी काय प्रिकॉशन्स घेताना दिसत आहे? हॅलो, बंद. त्यांच्याकडूनच काय झालंय सेशन सुरू झालंय का? हॅलो, हो, सेशन चालू आहे. हो सुरू झालंय, सुरू झालंय. वेट. ओ, हॅलो. सर्व उपस्थित श्रोत्यांना मला सांगायचे की थोडा काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मॅडम लेफ्ट झालेल्या आहेत. अगदी थोड्याच वेळात त्या पुन्हा जॉईन होतील. हॅलो, हा नीलम मॅडम. देशमुख मॅडम. हॅलो. हॅलो, हा नीलम मॅडम. हा अं, हा कोण बोल? किती धोका आहे मुलांना आणि गव्हर्नमेंटनी किंवा ह्यांनी काय त्याच्यामध्ये दक्षता घेतलेली दिसून येते आपल्याला? कारण आपल्याला प्रिकॉशन तर घेतलीच पाहिजे आणि गव्हर्नमेंटच्या दृष्टीने ते जास्त महत्वाचे. तर गव्हर्नमेंट कडून अशा कुठल्या उपाययोजना आहेत का की या तिसऱ्या लाटेमध्ये ही मुलं जी आहेत म्हणजे आपली भावी पिढी आहे किंवा भावी नागरिक आहेत तर त्यांना सेफ ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटनी काय पावलं उचललेली आहेत का किंवा तुमच्या ऐकिवामध्ये अशी काय माहिती आलेली आहे का? हा, गव्हर्नमेंटने आता आपण सध्या बघतोय की एडल्ट्स मध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये जी पिडियाट्रिक हे एडल्ट्सची जी टास्क फोर्स होती ती त्यांनी स्थापन केली होती. तसंच आता गव्हर्नमेंटने यावेळी पुढच्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून पिडियाट्रिक टास्क फोर्स म्हणून त्यांनी तयार केलेली आहे, त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर
त्याच्या अनेक प्लॅन्स असे चाललेले आहेत की जर तिसऱ्या लाटेमध्ये अनेक मुलांना जर संसर्ग झाला किंवा त्यांना ऍडमिशनची तयारी म्हणजे वेळ आली किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांना जर ऍडमिट करायची गरज लागली तर आपण हॉस्पिटलमध्ये बेड्स वाढवणे, अनेक जे कोविड सेंटर्स आहेत तिथे सेपरेट पिडियाट्रिक वॉर्ड तयार करणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी पिडियाट्रिक आयसीयू तयार करणे, असे वेगवेगळ्या स्टेप्सवर गव्हर्नमेंटचे हे जे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर जे डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा याबद्दलचं मार्गदर्शन दिलं जात आहे, ट्रेनिंग दिलं जात आहे. पिडियाट्रिक टास्क फोर्सनी याबद्दलच्या अनेक गाईडलाईन्स आता डिस्क्लोज केलेल्या आहेत की त्या सगळ्यांना डॉक्टर्सना उपयोगी पडतील. त्यांचं मार्गदर्शन घेऊन डॉक्टर्स पिडियाट्रिक एज ग्रुपला ह्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट देऊ शकतात किंवा त्याबद्दलचा संसर्ग जर मोठ्या प्रमाणावर झालाच लहान मुलांना तर त्याबद्दल त्या बाबतीत ते काळजी घेऊन त्याबद्दलची ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतात किंवा त्यांना योग्य ते मॅनेजमेंट करू शकतात. ओके, थँक्यू मॅडम. मला असं पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की ही पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाट याच्यामध्ये फरक काय आहे का दुसऱ्या लाटेमध्ये आणि तिसऱ्या लाटेमध्ये, की जो मुलांवर त्याचा आघात होऊ शकतो असं म्हटलं जाते. मग दुसरी लाट आणि तिसरी लाट यामध्ये काही फरक आहे का? फक्त हाच जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणेच आहे की पहिल्या लाटेमध्ये 40 ते 50च्या पुढचे पॉप्युलेशन जास्त अफेक्टेड होते आणि दुसऱ्या लाटेमध्ये आता आपल्याला दिसून येतं की यंग पॉप्युलेशन, तरुण वर्ग जास्त प्रमाणात अफेक्ट झालेला आहे. त्यांना खूप जास्त प्रमाणात इन्फेक्शन होत आहे आणि ज्यांना काही कोमॉर्बिडिटीज नाहीयेत, कोमॉर्बिडिटीज म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, अशा व्यक्तींना सुद्धा ह्या संसर्गाचा जास्त गंभीर परिणाम झालेला दिसून येतोय. तर हा प्रामुख्याने आपल्याला जो फरक आहे. आणि तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित आपल्याला असं दिसून येईल की यंग पॉप्युलेशन ही बऱ्याच प्रमाणात आधी संसर्ग ज्यांना होऊन गेलेला आहे, रिकव्हर झालेले आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती इम्युनिटी तयार झालेली आहे. तर कदाचित तिसऱ्या लाटेमध्ये हा आपल्याला फरक दिसून येईल की हा जो एज ग्रुप आहे तो शिफ्ट होऊन पिडियाट्रिक मध्ये येऊ शकतो. तर हा आपल्याला फरक दिसून. ओके मॅडम. व्हायरसमध्ये हा जो बोला. व्हायरस म्युटेशन झालाय. हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? येस येस. हॅलो, हा येतोय आवाज. हा, तर सध्या आपल्याला पहिल्या लाटेपेक्षा की व्हायरसच्या म्युटेशनमुळे संसर्ग करण्याची क्षमता वाढलेली आहे. म्हणजे इन्फेक्शन करण्याची त्यांची जी कपॅसिटी आहे, इफेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि व्हायरसचा व्हिरुलन्स वाढलेला आहे. म्हणजे आधी कसं होत होतं की पहिला एका जर व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर ती व्यक्ती कमीत कमी 4 ते 5 जणांना इन्फेक्ट करत होती आणि आता दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की एका व्यक्तीला जर इन्फेक्शन झालं असेल तरी ती इझिली 10 ते 12 जणांना ट्रान्समिट करतीये. तर हा आपल्याला फरक दोन्हीमध्ये दिसतोय. ओके, थँक्यू मॅडम. म्हणजे थोडंसं समजलं ते. मला आता असं म्हणायचं की आता लहान मुलांमध्ये मोठ्या माणसांची जी लक्षणं होती की खोकला होता, ताप होता किंवा चव जाणे असं होता, पण आता लहान मुलांमध्ये चव आहे की नाही आपल्याला समजू शकत नाही. पण लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण झालेली आहे किंवा लहान मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, हे कोणत्या लक्षणांवरून आपण ओळखतो? हा, बरोबर आहे. ऍक्च्युली लहान मुलांचं तुम्ही सांगताय ते एकदम बरोबर आहे की खूप लहान जो एज ग्रुप आहे त्यांना मला चव येत नाहीये किंवा वास येत नाहीये हे सांगता येत नाही. अर्थात मोठ्या मुलांना हे सांगता येऊ शकतं. म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसून आलेली आहेत की मला त्यांची चव जाणे, वास जाणे आणि परत बेसिकली संसर्ग झाल्यानंतर कोरोना व्हायरस हा रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे. म्हणजे हा श्वसन संस्थेशी निगडीत असा हा व्हायरस आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप हे जे लक्षणं आहेत ते आपण सगळ्यांमध्ये बघतोय. स्पेशली लहान मुलांमध्ये काही नवीन लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे उलटी, मळमळ, जुलाब, कंजंक्टायव्हल रेडनेस म्हणजे डोळ्यांचा लालसरपणा किंवा डोळ्यातून पाणी येणे आणि ओठ कोरडे पडणे, डिहायड्रेशन होणे, म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणे. तर ही लक्षणं आपण लहान मुलांमध्ये
मोठ्या प्रमाणावर बघतोय की ज्यांना कोविड-19चं इन्फेक्शन झालेलं आहे. अर्थात हे एकाच मुलांमध्ये ही सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. कुणामध्ये फक्त ताप येईल, कुणामध्ये सर्दी, खोकला, ताप हे येईल, कोणामध्ये फक्त जुलाब दिसतील. तर अशा आपण वेगवेगळे लक्षणं आपण ह्या एज ग्रुपमध्ये बघतोय. ओके मॅडम, मला आणखीन पुन्हा एक असा प्रश्न विचारायचा आहे आणि आता आपल्या इथं पण स्क्रीनवर पण आला होता तो प्रश्न की हे होऊच नये म्हणून मुलांची काळजी कशी घ्यावी, प्रिकॉशन्स म्हणून कशा आपण घेतल्या पाहिजे? ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे त्यावर मी पुढे येणारच आहे. प्रिकॉशन्स लहान मुलांनी काय काय केलं पाहिजे. त्याआधी मी तुम्हाला लक्षणं जी आहेत लहान मुलांची तर ती नीट समजावून सांगते. आता WHO जे आपला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो, जागतिक आरोग्य संघटना, तर या संघटनेने आपल्याला ह्याचं वर्गीकरण 3 कॅटेगरीज मध्ये केलेलं आहे. ते म्हणजे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. म्हणजे मुलांमधील जो संसर्ग आहे त्याचं 3 वर्गीकरण. माइल्ड म्हणजे कमी प्रमाणात, मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचा आजार आणि सिव्हिअर म्हणजे गंभीर स्वरूपाचा आजार. तर माइल्ड कॅटेगरीमध्ये लक्षणं ही सर्दी, खोकला, ताप वगैरे अशी लक्षणं आपण पाहतोय. आणि मॉडरेट मध्ये ही सगळी लक्षणं प्लस न्यूमोनिया, असं म्हणजे बाळाचा जे इन्फेक्शन आहे ते संसर्ग फुफ्फुसांमध्ये जाऊन त्याचं न्यूमोनियामध्ये रूपांतर होणं, ह्याला आपण मॉडरेट कॅटेगरीमध्ये मध्यम स्वरूपाचा आजार असं म्हणतो. आणि सिव्हिअर कॅटेगरी म्हणजे गंभीर स्वरूपाचा जो आजार आहे त्यामध्ये आपण बाळांना किंवा मुलांना हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करायची तयारी लागू शकते. तर अशा ह्या 3 कॅटेगरीज मध्ये आपण त्यांचं विभाजन केलेलं आहे. आणि तरी मी एक सगळ्या प्रेक्षकांना की 95% जे पॉप्युलेशन आहे पिडियाट्रिक एज ग्रुप, तर 90 ते 95% मुलं ही असिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड यांमध्ये असं इन्फेक्शन दिसतं. म्हणजे 90 ते 95% मुलांना गंभीर स्वरूपाचा आजार हा होत नाही. एक तर असिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड डिसीज त्यांच्यामध्ये दिसतो. असिम्प्टोमॅटिक झालेला असतो पण त्यांना लक्षात येत नाही की आपल्याला कुठली लक्षणं दिसत नाही, त्यांना आपण असिम्प्टोमॅटिक म्हणतो. आणि माइल्ड म्हणजे ज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात लक्षणं दिसत आहेत. काळजी करण्याचं कारण होता हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर सगळ्या लक्षात घेतलं 95% मुलं ही असिम्प्टोमॅटिक, अतिशय सौम्य स्वरूपाचा आजार असतो आणि ती मुलं लवकर रिकव्हर पण होतात. 7 ते 8 दिवसात त्यांची होते. फक्त जो मॉडरेट आणि सिव्हिअर या जो 2 कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना ची गरज लागू शकते. पण त्यात सुद्धा ह्यांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे अगदी 1 ते 2% मुलांना सिव्हिअर आजार होतो किंवा त्यांना ICU ची ट्रीटमेंट लागू शकते किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करावं लागू शकतं. आणि त्यानंतर प्रिकॉशन्स मध्ये आपण जसं म्हणतोय की सगळ्यात पहिले तर आधी आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरला पाहिजे. आता लहान मुलांमध्ये मास्क कसा वापरायचा हा एक मोठा प्रश्न आहे. तर आपण इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आणि WHO यांनी सजेस्ट केल्यानुसार 2 वर्षाच्या वरील मुलांना आपण मास्क वापरण्याचा सल्ला देतो. 2 वर्षांच्या वरची जी मुलं आहेत त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे. आणि जे 2 वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांचं आपण सोशल डिस्टन्सिंग आणि हँड हायजीन ह्यांचा आपण बॅलन्स ठेवला पाहिजे. म्हणजे पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलांना कुठेही बाहेर इतर मुलांच्यात खेळायला न सोडणं किंवा दुसऱ्यांच्या घरी आपण त्यांना जास्त गर्दीच्या ठिकाणी न सोडणं. आणि कुठल्याही सोशल गॅदरिंग्स असतील किंवा मीटिंग्स असतील ह्यामध्ये न जाणं. शक्यतो अनेक गर्दीची ठिकाणी आहेत तिथे जाण्याचं आपण टाळलं पाहिजे. तर हे जे प्रिकॉशन्स आपण मोठ्यांमध्ये जे आपण सुद्धा वापरतोय तर तेच आपण लहान मुलांमध्ये पण वापरायचे आहेत. तर प्रॅक्टिकली काही लहान मुलांमध्ये मास्क वापरणं खूप
अवघड असतं, तर अशा वेळी आपण त्यांना कलरफुल मास्क देऊ शकतो किंवा त्यांना वेगवेगळी चित्र असलेली किंवा आकर्षक असे ड्रॉइंग्स असलेले मास्क आपण त्यांना वापरायला देऊ शकतो. पण जास्त करून घरातून बाहेरच पडू नये आणि त्याविषयीची आपण सगळी काळजी घेतली. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन ह्याचा वापर करून आपण ह्याची प्रिकॉशन्स घेऊ शकतो, काळजी घेऊ शकतो. ओके मॅडम, पण त्याला माझा अनुसरून एक पण असा प्रश्न येतो की हॅलो मॅडम. मुलांना घरातच बसून द्यायचंय, आपल्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही. मग मुलं बरोबर हट्ट वेगळा करतात की मला मोबाईल द्या किंवा मला टीव्ही पुढं मला पाहिजे त्या गेम लावायच्या. तर मोबाईल ते जास्त प्रमाणात हाताळतायत घरात ठेवल्यामुळं किंवा घरात बसवल्यामुळं. तर हे कितपत म्हणजे हे नाहीये, योग्य तर एक नाही. मिनिट, हॅलो. बाकीच्या लोकांनी आपल्याला बंद दुसरी करा. उपाययोजना करता येईल का? हॅलो. हा. एक माझा सिमिलर एक क्वेश्चन आहे. हॅलो हॅलो, हा, आवाज येतोय? हो येतोय. हा हॅलो, मी डॉक्टर उज्ज्वला छितोळे, मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे. आता जसं मॅडमने सांगितलं की मोस्टली बाहेर जाणं टाळावं किंवा मुलांना बाहेर घेऊन जाऊ नये, तर ह्याच सेम कॅटेगरीमध्ये मुलांचं जे लास्ट 1 इयर मध्ये सायकोलॉजिकल इफेक्ट होत चाललाय, तर तो आता आपण नेक्स्ट आणखीन जे आपण हे 1 इयर 2 इयर आपण वी कॅन नॉट प्रेडिक्ट की हे किती दिवस चालेल, तर आपण हा त्यांचा जो बरोबर आहे. सायकोलॉजिकल इफेक्ट आहे तो कसा हँडल करायचा? त्यावर मी आपला जो प्रश्न आहे यावर मी सगळ्यात शेवटी मार्गदर्शन करेन. तो विषय सुद्धा मी इन्क्लूड केलेला आहे. मी तो प्रश्न नक्कीच तुमचा उत्तर देईन. ओके मॅम. मॅडम, मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की समजा आता प्रेग्नंट वुमन आहे आणि त्या प्रेग्नंट वुमन मध्ये जो गर्भात बाळ आहे, जर आईला कोरोना झालेला असेल तर त्याचा इफेक्ट बाळावर होतो का, म्हणजे दुष्परिणाम बाळावर होतो का? आईला जर कोरोना झालेला असेल तर बाळांमध्ये हे इन्फेक्शन ट्रान्समिट होण्याचे अजून तरी पुरावे आलेले नाहीयेत की आईकडून बाळाला हा संसर्ग झालाय. पण बाळाला हा संसर्ग कधी होईल तर डिलिव्हरी नंतर जेव्हा बाळाचा आईशी कॉन्टॅक्ट येईल तेव्हा हे संसर्ग होण्याचे चान्सेस वाढतात. तर त्यासाठी आपण जरी आईकडे बाळ दिलं तरी आईनी हे एक काळजी घेतली पाहिजे की आपण मास्कचा वापर केला पाहिजे. म्हणजे आईनी मास्कचा वापर केला पाहिजे. हँड सॅनिटायझेशन, त्यांनी स्वतःचे हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. आणि नुकतीच डिलिव्हरी झालेल्या ज्या माता आहेत, मदर्स आहेत, तर त्या आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असतात. तर जरी आई पॉझिटिव्ह असली तरी ते आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करू शकते. फक्त तिने या असेप्टिक प्रिकॉशन्स आपण त्याला म्हणतो, म्हणजे मुलाला धोका नाहीये, मुलाला तितक्या प्रमाणात धोका अजून तरी नाहीये. ठीक आहे मॅडम, मग पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, मुलाला इन्फेक्शन होऊ शकते. मला असा प्रश्न विचारायचा की समजा बाळ इन्फेक्टिव्ह झालं, बाळाला इन्फेक्शन झालं, तर त्याचं होम आयसोलेशन जे आहे ते किती दिवसाचं असतं? ओके, होम आयसोलेशन. आधीच्या प्रश्नाचं मी थोडंसं तुम्हाला इलॅबोरेट करून सांगते की जरी आई पॉझिटिव्ह असेल आणि डिलिव्हरी नंतर आईचा आणि बाळाचा क्लोज कॉन्टॅक्ट हा येतच असतो, तर निश्चित बाळाला धोका असू शकतो. बाळाला आईकडून हे इन्फेक्शन ट्रान्समिट होऊ शकतं. पण ते होऊ नये म्हणून आईने ही काळजी घ्यायची आहे. म्हणजेच तिने मास्क वापरायचा आहे, हाताची स्वच्छता, साबणाने हात व्यवस्थित धुवून बाळाला उचलण्यापूर्वी तिने हे सगळं सॅनिटायझेशन, असेप्टिक प्रिकॉशन्स तिने वापरल्या पाहिजेत. आणि ह्याचा वापर करून तिने बाळाला ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू केलं पाहिजे. ब्रेस्ट फिडिंग आपण कुठल्याही पॉझिटिव्ह मदर्सना आपण बंद करा असं सांगितलेलं नाही. ब्रेस्ट फिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चाइल्ड. इट इज ॲब्सोल्युटली सेफ फॉर एनी चाइल्ड. कारण ब्रेस्ट फिडिंगवर बाळाचं पहिल्या 6 महिन्याचं न्यूट्रिशन अवलंबून असतं. आणि त्यासाठीच जर काही आई जर खूपच आजारी असेल किंवा तिचा स्कोर जास्त असेल किंवा तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज लागली असेल तर मात्र आपण बाळाला दुसऱ्याकडे देऊ शकतो किंवा दुसरे कोणी केअरटेकर्स असतील, आजी आजोबा असतील, त्यांच्याकडे आपण बाळाला देऊ शकतो. पण तरी सुद्धा मी असं सजेस्ट करेन की बाळाच्या आईने आपलं स्वतःचं ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून वाटीमध्ये, स्वच्छ वाटीमध्ये किंवा बॉटलमध्ये एक्सप्रेस करून आपण त्या बाळाला देऊ शकतो. बिकॉज ब्रेस्ट फिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द चाइल्ड फॉर द फर्स्ट 6 months. आपण पहिल्या 6 महिन्यांमध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग हे सजेस्ट केलेलं आहे. आणि जरी आई पॉझिटिव्ह असली तरीही काळजी घेऊन आपण ते नक्कीच कंटिन्यू करू शकतो. तुमचा पुढचा प्रश्न काय म्हणाला तुम्ही? मी असं आपल्याला विचारलं होतं
की मग होम आयसोलेशन जे असतं तर ते किती दिवसाचं असतं? ओके. बाळांना जेव्हा आपण होम आयसोलेट करतो, आता असिम्प्टोमॅटिक आणि माइल्ड कॅटेगरी म्हणजे माइल्ड डिसीज असणाऱ्या बाळांना आपण घरी होम आयसोलेट करतो किंवा त्यांना घरी मॅनेज करता येऊ शकतं. पण हे जे आयसोलेशन आहे ते लक्षणं दिसायला लागल्यापासून साधारण 10 दिवस आपण पकडलेलं आहे आयसोलेशन पिरियड. की बाळाला कुठल्याही बाळाची टेस्ट केली आहे किंवा लक्षणं जेव्हापासून दिसायला लागले तेव्हापासून आपण 10 दिवस असं होम आयसोलेशनचा पिरियड पकडण्यात आलेला आहे. पण कधी कधी असं होतं की घरातला एक मेंबर पॉझिटिव्ह आहे, तर दुसरा आपल्याला हे कळत नाही की बाळाला नक्की कोविड आहे का नाही, अनलेस अँड अंटिल प्रूव्हन. म्हणजेच बाळाला जर आपण टेस्ट केली नाही तर आपण त्याचं प्रोबॅबल कोविड या कॅटेगरीमध्ये आपण त्याची उपाययोजना करू शकतो. म्हणजे आपण अशी शक्यता गृहीत धरायला पाहिजे की घरात कुठलाही मेंबर जर पॉझिटिव्ह आहे तर बाळ त्याच्या संसर्गात आलं असेल किंवा एखादं संपर्कात आलंय, एखादं मूल त्याच्या संपर्कात आलंय, तर आपण त्याचं प्रोबॅबल कोविड या ह्याच्याखाली आपण त्याची उपाययोजना करू शकतो, होम आयसोलेट करू शकतो. आणि जर बाळाचं टेस्टिंग केलं असेल म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्ट किंवा RT-PCR, तर यामध्ये आपण कन्फर्म करू शकतो की हे टेस्टिंग करून की बाळाला कोविड आहे का नाही. पण हे कन्फर्म करण्याचा आपल्याकडे एकच मार्ग आहे, ते म्हणजे टेस्टिंग करणं. मग ती RT-PCR असेल किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट असेल. तर रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये काय होतं, बऱ्याचदा असं होतं की रॅपिड अँटीजेन टेस्टची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती 50% आहे. म्हणजे 100 पॉझिटिव्ह जर रुग्ण असतील तर त्यामधले कदाचित 50 पेशंट्स हे पॉझिटिव्ह असून सुद्धा त्यांची टेस्ट निगेटिव्ह येते. तर 50% सेन्सिटिव्हिटी रॅपिड अँटीजेन टेस्टची आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या हे कॅटेगरी म्हणजे जर समजा रॅपिड अँटीजेन टेस्ट आहे, निगेटिव्ह आहे आणि बाळाचं लक्षणं दिसत आहेत, बाळाला की त्रास होतोय आणि कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलंय, तर आपण RT-PCR करून हे डायग्नोसिस आपण कन्फर्म करू शकतो किंवा याचं निदान अचूक आपल्याला करता येतं. आणि हा जो होम आयसोलेशनचा पर्याय आपण निवडलेला आहे, तर अनेक जणांना हा प्रश्न पडतो की होम आयसोलेट केलंय पण मुलं एका जागेवर राहत नाहीत, की एका खोलीत त्यांना बंद करणं खूप अवघड असतं. तर अशा वेळी काय करावं? तर मुलांना एका खोलीत प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल की तुम्ही एका रूम मध्ये बाळाला आयसोलेट करा किंवा एका खोलीत बंद करा. तर अशा वेळी मोठ्या माणसांनी जास्तीत जास्त करून त्याचा संपर्क आपल्याशी येऊ नये ही काळजी घ्यावी. घरातील कोणी इतर आजी आजोबा आहेत त्यांना कोणाला जर इन्फेक्शन असतील आहे अशा ज्या जर आजार असतील तर आजी आजोबांना रिस्क खूप जास्त दुष्परिणाम जास्त त्यांना दिसून येतात. तर अशा वेळी आपण हलवण्याची व्यवस्था करू शकतो. तेच त्यांच्यापासून थोडंसं एक कोणीतरी व्यक्ती मुलांच्या सहवासात ठेवली पाहिजे, तिचं काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आई असेल किंवा वडील असतील त्यांनी तिच्यापासून शक्यतो मुलाचा प्रयत्न केला पाहिजे. आणि होम आयसोलेशन हे 10 days पर्यंत आपण रेकमेंड केलेलं आहे गाईडलाईन्स नुसार. लक्षणं दिसायला लागल्यापासून 10 दिवसापर्यंत आपण ही त्यांना आयसोलेट करायचं आहे. आणि त्यानंतर कधी कधी असं होतं की बाळाचा खूप ताप वाढत जातोय. ताप वाढल्यानंतर 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त ताप राहतोय, तर अशा वेळी काही गाईडलाईन्स आहेत की वॉर्निंग साईन्स आपण त्याला असं म्हणूया की वॉर्निंग साईन्स आहेत किंवा रेड फ्लॅग साईन्स असं आपण म्हणूया की जर आपलं बाळ घरी आयसोलेट आहे आणि आपला मूल घरी आयसोलेट आहे आणि त्याला हे जे 5 सिग्नल्स आहेत की त्याच्याकडे आपण पालकांनी लक्ष द्यायचंय, ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पर्सिस्टंट फीवर. पर्सिस्टंट फीवर म्हणजे 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ताप येतोय, जास्त ताप येतो आणि कमी होत नाहीये औषधांनी. दुसरं म्हणजे लेस फिडिंग म्हणजे रिफ्युजल टू फीड्स, म्हणजे बाळ जर फिडिंग घेत नाहीये किंवा अल्टर्ड फिडिंग पॅटर्न्स आपण ज्याला म्हणू, की बाळाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, त्यांच्या वेळा बदललेल्या आहेत, बाळ खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीये. तर तिसरी गोष्ट आहे लिथार्जी. लिथार्जी म्हणजे बाळ खूप सुस्त राहतंय, त्याला ऍक्टिव्हिटीज काही जास्त करत नाहीये आणि
उठून असं रोजचं जसं ते रुटीन असतं बाळाचं तसं राहत नाहीये, की सारखं झोपून राहतंय, मलून राहतंय. ही आहे तिसरी साईन. चौथी साईन म्हणजे रॅपिड ब्रिदिंग, म्हणजे बाळाचा श्वासोच्छवास वाढलेला आहे, श्वासाची गती वाढलेली आहे. आपण ज्याला मराठी भाषेत असं कॉमन लँग्वेज मध्ये असं म्हणतो की बाळाचं पोट खूप थापके मारतंय किंवा छातीत खड्डा पडतोय. अशा वेळी आपण ट्रीटमेंट आपल्या बालरोग तज्ञांशी आणि किंवा डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे सॅच्युरेशन जे आहे, म्हणजेच बाळाचं रक्तातील ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते. तर हे ऑक्सिजनचं प्रमाण आपण पल्स ऑक्सिमीटर ह्या यंत्राने मोजतो. आपल्याला आता घरोघरी या पल्स ऑक्सिमीटर ह्या मशीनचं सध्या वापरण्यात आलेली आहे. तर फक्त मी पालकांना एवढंच सांगू इच्छिते की ही मशीन जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती बोटांवर आपण व्यवस्थितरित्या बाळाच्या बोटावर आपण बसवलेली आहे का नाही हे आपल्या पालकांनी नीट बघितलं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की पल्स ऑक्सिमीटर हा नीट बसलेला नसतो बोटांवर आणि त्याचं रिडिंग चुकीचं येतं आणि मग पालक विनाकारण पॅनिक होतात की बाळाची ऑक्सिजनची प्रमाण खूप कमी झालेली आहे, रक्तातलं सॅच्युरेशन कमी झालंय. तर असं न करता आपण त्याचं टेक्निक जे वापरायचं टेक्निक आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे आणि ते व्यवस्थितरित्या बसवलं पाहिजे आणि त्याचं रिडिंग घेतलं पाहिजे. तर हे जे 5 साईन्स मी आता सांगितले, कुठलंही मूल जर घरी आयसोलेट असेल तर त्या वेळी आपण पालकांनी ह्या किंवा आईनी जे कोणी बाळाची काळजी घेत आहेत त्यांनी ह्या 5 गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. यापैकी जर कुठली एखादी गोष्ट जर आपल्याला वाटली की बाळ नीट खात नाहीये, सुस्त राहतंय, ऍक्टिव्हिटी त्याची कमी झालीये, ताप खूप प्रमाणात जास्त आहे, 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त वाटतोय आणि श्वासाची गती वाढतीये आणि रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण सॅच्युरेशन कमी होते, तर अशा वेळी आपण तातडीने आपला बालरोग तज्ञांशी संपर्क साधायचा आहे किंवा आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना आपण त्याचं कन्सल्टेशन घ्यायचं. ओके मॅडम, ते थोडं समजलं. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण अनेक आजार आपल्याकडे येऊन गेले, प्राचीन काळापासून अनेक आजार आपल्याकडे येऊन गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये लसीकरण किंवा वेगवेगळे पोलिओ डोस वगैरे आपण मुलांना देतो, लहान मुलांना देतो. या संदर्भात काही लसी आहेत का किंवा या संदर्भातल्या काही लसी आता निर्माण होणार आहेत का की ज्या बाळाला दिल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून धोका त्याचा टाळता येऊ शकतो? लसी आता कोविडच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपलं बाळाचं सध्या तरी आपल्याकडे कोविड-19 लस आपण पिडियाट्रिक एज ग्रुपला देत नाही आहोत. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे झालेला नाही आहेत की अनेक वॅक्सिन ज्या आहेत त्या फर्स्ट स्टेज अजून फायनल अप्रुव्हल मिळाले. बाबतीत म्हणायचं झालं तर खूप अजून काही कुठल्याही कंपनीची लस अजून बाजारात उपलब्ध झालेली नाहीये की जे आपण लहान मुलांना देऊ शकतो. बाकीचे जे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस आहेत की बाळाच्या जन्मापासून जे आपण त्यांना नेहमी रुटीन वॅक्सिनेशन ते बाळांचं वॅक्सिनेशन आपण योग्य वेळच्या वेळी आपण ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे. कारण जे आजार आपल्याला प्रिव्हेंट करता येतात, आता ह्या वॅक्सिन ज्या आपण बाळांना देतो जन्म झाल्यापासून, BCG असेल, MMR असेल, फ्लूची असेल, तर ह्या ज्या वॅक्सिन्स आहेत त्या आपण देतो कारण ह्या आजारांनी त्या बाळाचं आपण प्रोटेक्शन करू शकतो. तर ज्या लसी आपल्याकडे अवेलेबल आहेत ऍटलिस्ट त्या वापरून आपण त्या आजारांपासून बाळाचा बचाव करू शकतो. फक्त अजून कोविडची लस आपल्याला पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये अवेलेबल झालेली नाहीये, पण थोड्या दिवसात ती अवेलेबल होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि जेव्हा ती अवेलेबल होईल तेव्हा जास्तीत जास्त मुलांना ही लस दिली पाहिजे. ह्याचं मी पालकांना सांगू इच्छिते की जेव्हा ही लस बाजारात उपलब्ध होईल तेव्हा आपण कुठलीही शंका न बाळगता ही आपल्या मुलांना लस पुढे दिली पाहिजे. ओके मॅडम, मला आणखीन असं एक विचारायचं आहे की आता सद्यस्थितीमध्ये जे काही कोरोना संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेले दिसतात किंवा कोरोना आहे आणि मग रुटीनचं जे काही लसीकरण आहे मुलांचं, तर ते आता करणं गरजेचं आहे का थोडंसं पुढे ढकललं तरी चालतं की ह्या काळात बाहेर नको जायला किंवा बाहेर लॉकडाऊन आहे, तर अशा काळामध्ये हे जे वॅक्सिनेशन आहे ते थोडं अवघड होतंय मुलांचं?
हा अतिशय चांगला प्रश्न तुमचा विचारलाय तुम्ही. कारण बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो की लसीकरण आपण द्यावं का नाही. पण तेच मी आता जसं सांगितलं की ज्या आजारांचं आपल्याला प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं आपण जेव्हा म्हणतो की कुठलाही आजार हा होण्याच्या आधीच आपण तर होऊच नये त्याची जर काळजी घेतली तर ते कधीही चांगलं असतं. तर त्या आजारांमध्ये अशा वेळी आपण ज्या जन्मापासून ज्या बाळांना व्हॅक्सिन्स देतो, मग त्या बीसीजी असतील, स्वाईन MMR असतील, हे सगळ्या ट्रिपल वगैरे जे डोसेस आहेत ते आपण त्यांचे कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि त्यांच्या वेळच्या वेळी आपण त्यांना व्हॅक्सिनेशन दिलं पाहिजे. पण जर एखादं मूल जर कोविड पॉझिटिव्ह असेल किंवा त्यांना जर नुकताच ते कोविड ह्या आजारातून बरं झालेलं असेल तर त्याचं व्हॅक्सिनेशन आपण 4 आठवड्यांनी पोस्टपोन करू शकतो. म्हणजे त्याचं रुटीन व्हॅक्सिनेशन जे आहे ते आपण 4 आठवड्यांनी लांबवू शकतो. पण ते आपण 4 आठवड्यांनी त्यांना दिलं पाहिजे. आपण इतर वेळी जसं आपण बाळ आजारी असेल तर आपण त्यांना व्हॅक्सिन देत नाही. तसंच कोरोनामध्येही आपण हे जर एखादं बाळ COVID-19 आजारी असेल तर त्याचं व्हॅक्सिनेशन आपण थोड्या दिवसांसाठी म्हणजे 4 आठवड्यांसाठी लांबवू शकतो आणि परत ते रिझ्यूम करू शकतो व्हॅक्सिनेशन. तर रुटीन व्हॅक्सिनेशन हे कंपल्सरी सगळ्यांनी दिलं पाहिजे असं मी सगळ्यांना सजेस्ट करेन. फक्त बाहेर जाताना आपण जे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्कचा वापर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण बाळाचं लसीकरण पूर्ण करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट जी आहे की आता थोड्या दिवसात पावसाळा आपल्याकडे चालू होऊ शकतो. पावसाच्या वातावरणात जे अनेक आजार उद्भवतात, मग फ्लू आहे किंवा मलेरिया आहे, डेंगू आहे, त्यांची जी लक्षणं आहेत तर ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात COVID-19 सारखेच दिसतात. म्हणजे ताप असेल किंवा सर्दी असेल, खोकला असेल तर पावसाळ्याच्या आधी असं बऱ्याच पिडियाट्रिशियन्सनी असं सजेस्ट केलेलं आहे आणि आपल्या पिडियाट्रिक टास्क फोर्सने सुद्धा आपल्याला असं सजेस्ट केलेलं आहे की फ्लूची व्हॅक्सिन आपण त्यांना दिली पाहिजे की जेणेकरून फ्लूचा आजारापासून आपण त्यांचा बचाव करू शकतो. तर फ्लूची व्हॅक्सिन आपल्याला 5 वर्षापर्यंत द्यायची आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांना वर्षातून एकदा ही व्हॅक्सिन दिली जाते. तर ह्या व्हॅक्सिनने आपण त्यांचा फ्लू या आजारापासून नक्की बचाव करू शकतो. तर ते आपण पावसाळ्याच्या आधी आपण नक्कीच सगळ्या पालकांना रेकमेंड करू. ओके मॅडम. आता आपण अगोदर बघत होतो की मोठ्या लोकांना काढे देणे किंवा काही व्हिटॅमिन सीच्या गोळ्या वगैरे. तर आता या मुलांना आपण काय देऊ शकतो किंवा या मुलांचा आहार कसा असायला पाहिजे याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. ऍक्च्युली हे वगैरे हे जे एव्हिडन्स असा कुठला नाहीये की हे कोरोनामध्ये आपलं 100% कोरोना होण्यापासून आपला बचाव करू शकतात. काही ठोस सबळ पुरावा आपल्याकडे नाहीये. पण लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण त्यांना व्हिटॅमिन सी आणि झिंक आपल्या आहारात जर असेल तर आपण त्यांना वेगळं देण्याची गरज नाही. व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं कशात, ते सिट्रस फ्रुट्स आपल्याकडे असतात त्यांमध्ये आपल्याला हे व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात अवेलेबल असतं. म्हणजे संत्री, मोसंबी, लिंबू, नारंगी. तर ह्यामध्ये व्हिटॅमिन सी आपण योग्य मुबलक प्रमाणात बाळांना देऊ शकतो, मुलांना. आणि झिंक आणि बाकीचे इतर जे आहेत व्हिटॅमिन्स आहेत किंवा बाकीचे जे मिनरल्स आहेत यासाठी सकस आहार बाळांचा हा असला पाहिजे. यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या आहेत, फ्रुट्स आहेत, वेगवेगळे गाजर आहे, पपया आहे, अशा अनेक प्रकारच्या भाज्या आहेत तर त्या आपण इन्क्लूड केल्या पाहिजेत. जे मुलं नॉनव्हेज खातात त्यामध्ये आपण चिकन, एग्स, फिश ह्या गोष्टींचा समावेश करू शकतो. आणि बाकी त्यांना डाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी जेणेकरून त्यांचा प्रोटीनचा जो रिक्वायरमेंट आहे तो आपण पूर्ण करू शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या
पालेभाज्या असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्यांच्या आहारात समावेश केला पाहिजे आणि त्यांचं सकस आहार आपण ठेवला पाहिजे. आणि त्याचबरोबर मुबलक प्रमाणात पाणीही आपण त्यांना प्यायला दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं हायड्रेशन आपण मेंटेन करू शकू. म्हणजे कुठल्या उन्हाळ्यात आजकाल जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होतं, त्यामुळे त्यांना पाणी सुद्धा आपण मुबलक प्रमाणात दिलं पाहिजे. मॅडम 10 ते आता समजा 15-16 वर्षाची जी मुलं आहेत ती घराबाहेर पडतायत किंवा त्यांना खेळू देत नाही आपण किंवा खेळायला जाऊ देत नाही, तर मला असं वाटतंय की त्यांचं मानसिक आरोग्य थोडंसं बिघडतंय. आता चिडचिडे होत आहेत मुलं, म्हणजे त्यांना घरात नकोसं झालेलं आहे. तर हा चिडचिडेपणा टाळण्यासाठी आपल्याला काही सांगता येईल का, किंवा त्यांना कसं मॅनेज करावं? ऍक्च्युली हा पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मगाशी एक उज्ज्वला ताई जे आहेत त्यांनी सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर हा सध्या काय आहे की 1-1.5 वर्ष झालं आपण हे सगळे ह्या परिस्थितीला नव्याने तोंड देत आहोत. आणि जसं आपल्याला ही सगळी परिस्थिती नवीन आहे, तशीच लहान मुलांना सुद्धा ही फारच फ्रस्ट्रेटिंग आहे, डिप्रेसिंग आहे. त्यामुळे आपण त्यांच्यात अनेक लक्षणं पाहतोय की चिडचिडेपणा आहे किंवा क्लिंकीनेस किंवा खूप मुलं हट्टीपणा करतायत, सतत त्यांचे डिमांडिंग नेचर वाढलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता हा जो आजार आहे यामध्ये आपण मुलांचं जर संरक्षण आपल्याला करायचं असेल तर त्यांना आपण जास्तीत जास्त वेळ घरातच थांबवलं पाहिजे, थोड्या दिवसांसाठी तरी. जोपर्यंत आपल्याकडे वॅक्सिन्स येत नाहीत आणि सगळ्या मुलांना आपण वॅक्सिन्स देऊन त्यांचं संरक्षण करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांना जास्त कुठे बाहेर जाऊन देऊ शकत नाही. पण अशा वेळी त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण गुंतवू शकतो आणि घरगुती कामांमध्ये आपण त्यांची मदत घेऊ शकतो. कुठलंही काम असेल, घरात हे आपले सगळे लोक असतात, म्हणजे आपलं जे कुटुंब असतं, तर मुलं ही सुद्धा आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. तर अशा वेळी कुटुंबामध्ये प्रत्येक जण जशी आपली कामं वाटून घेतात, तसंच लहान मुल सुद्धा एखादं काम करू शकतं की जेणेकरून आपण रूम आवरणे, स्वच्छता करणे किंवा आपलं स्वतःचं जेवणाचं ताट घेणे, असे कितीतरी किरकोळ कामं असतात, कपड्यांची घडी घालणे, ह्यामध्ये आपण त्यांना गुंतवू शकतो. आणि दुसऱ्या जे इंडोर गेम्स आहेत, कॅरम आहे, चेस आहे, हे आपण वापरू शकतो. वेगवेगळे प्रकारचे टेक्स्ट बुक्स आहेत, तर त्यांचा आपण वापर करू शकतो. आणि पेरेंट्सना मी असा सल्ला देऊ इच्छिते की लॉकडाऊन मध्ये आता सध्या पेरेंट्स जास्त वेळ घरात आहे, तर त्यांनी आपल्या मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करावा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण मुलांना सुद्धा ही परिस्थिती खूप नवीन आहे आणि त्यांना आपल्या मोठ्या मुलं जी शाळेत जात होती आधी, तर त्यांना आपल्या शाळेची आठवण येते, आपले फ्रेंड्सना तर मिस करतात. तर अशा वेळी आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना जे काही प्रश्न भेडसावत असतील त्यांची पेशंटली उत्तरं दिली पाहिजेत. आणि त्यांचं मानसिक आरोग्य कसं व्यवस्थित राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना सतत उपदेश न करता की सारखं त्यांना अभ्यास कर म्हणून फोर्स करणं, कधी त्यांच्या ह्यामध्ये आपण त्यांना हॅलो हॅलो, हा आवाज येतोय? हा, एम आय ऑडिबल? येस. हॅलो, आवाज येतो ना? हो, येतोय. हा, तर घरगुती ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व करू शकतो आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ त्यांच्याशी आपण कनेक्टेड राहून आपण त्यांच्या वेगवेगळ्या शंकांचं निरसन करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या त्यांच्या शाळा बंद असतील, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वगैरे ऑनलाईन हे सगळे क्लासेस चालू आहेत, त्यांचा स्क्रीन टाइम खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर त्यामुळे त्यांचं स्क्रीन टाइम जे आहे ते आपण कमी करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या मार्गांनी करू शकतो. की त्यांना दिवसातला एक ठराविक वेळ त्यांना क्लासेससाठी किंवा त्यांच्या ज्या काय वेळा आहेत ते सोडून आपण ठराविक वेळ त्यांना इतर कामात बाकीच्या गुंतवू शकतो आणि त्यांचं एक रुटीन आपण सेट करू शकतो. तर अशा वेळी बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना एंगेज करून आपण त्यांचं हे निराशा आहे किंवा चिडचिडेपणा आहे किंवा ज्या त्यांची ज्या मनात भीती आहेत यांचा आपण नक्कीच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त मुलं घरात बसून आहेत, तर त्यांची अशा फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांची खूप कमी झालेली आहे. तर अशा मुलांमध्ये आपण
योगा आहे, प्राणायाम आहे, त्यांचं एक्सरसाइज आपण घरच्या घरी जी एक्सरसाइज करता येतील असे त्यांचे ठराविक वेळ ठरवून आपण सकाळी त्यांचे एक्सरसाइज घेऊ शकतो आणि त्यांना एनकरेज करू शकतो की फिजिकल फिटनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. योग्य आहार आणि फिजिकल फिटनेस यांचा जर समतोल आपण साधला तर आपोआपच लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढते, त्यांच्यातला नैराश्यपणा किंवा चिडचिडेपणा कमी होतो आणि त्याच्यात सकारात्मक बदल अनेक सकारात्मक बदल आपल्याला झालेले दिसून येतात. मॅडम, हे मला वाटते तुम्ही बरोबर सांगितलेले की मला वाटतं आता पालकांना बदलायची गरज आहे की मुलांची मानसिकता जर बदलायची असेल तर पालकांनी मुलांच्या मनाप्रमाणे की मुलांशी त्यांचे मित्र बनून खेळलं पाहिजे. मुलं जर घरातून बाहेर जाऊ नयेत असं वाटत असेल तर मला वाटते पालकांनी त्यांचा वेळ मुलांसाठी आता दिला पाहिजे की पालकांनीच मोबाईल घेऊन बसलं तर मुलं पण मोबाईल मागतात आणि त्यामुळे पालकांनी त्यांच्याशी जास्तीत जास्त खेळावं किंवा घरगुती काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सांगाव्यात किंवा सगळ्यांनी एकत्र काहीतरी एन्जॉय करावा. असं केलं तर मला वाटतं त्यांचं मुलांचं पण मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं, कारण त्यांना बाहेर जाता येत नाही, त्यांच्या एज ग्रुपमध्ये त्यांना मिक्स होता येत नाही आणि त्यामुळे मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिडचिडेपणा येतोय आणि तो दूर करण्यासाठी मला वाटते पालक या तर गोष्टी करू शकतात. तर मला असं वाटतं की स्क्रीनवर एक काहीतरी पालकांचा एक प्रश्न आलेला होता. एक क्वेश्चन आहे माझा. हॅलो मॅडम. हा बोला. जसं आपण आता ह्या सेकंड व्ह्यू मध्ये म्युकोरमायकोसिस म्हणजे जे ब्लॅक फंगस आपण जे फेस करतोय ऍज अ कॉम्प्लिकेशन ऑफ कोविड, की जे आपलं रियूज ऑफ द मास्क होतं किंवा ब्लॅक फंगस जे रिकरंट ह्याच्यामुळे झालं, त्याचा एक्झॅक्ट कॉज समजला नाही, आपल्याला फक्त फंगस कळलं. पण ते फंगस कशामुळे होत आहे की रिकरंट यूज असेल मास्कचं किंवा ह्युमिडिटी जास्त असेल, तर तसंच हे लहान मुलांच्या मध्ये पण चान्सेस आहेत का म्युकोरमायकोसिसचे? ऍक्च्युली आतापर्यंत ज्या पिडियाट्रिक केसेस ऍडमिट झालेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये म्हणजे कोविड-19च्या किंवा इतर जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत असा एकही पेशंट आढळून आलेला नाहीये की ज्यामध्ये आपल्याला म्युकोरमायकोसिस या आजाराचं लक्षण दिसत आहेत किंवा त्यांना हे इन्फेक्शन झालंय. तर फॉर्च्युनेटली अजून आतापर्यंत पिडियाट्रिक मध्ये हे म्युकोरमायकोसिस आपल्याकडे दिसून आलेलं नाहीये. पण एडल्ट्स मध्ये अर्थातच हे सगळे म्युकोरमायकोसिस आपल्याला मोठ्या माणसांमध्ये अशा वेळी दिसून येतो की बऱ्याच पेशंट्सना अनकंट्रोल डायबेटीस असतो, त्यांची शुगर नियंत्रणात नसते किंवा कोरोनाच्या उपचारांमध्ये स्टेरॉइडचा जास्त वापर केल्यामुळे येस अनेक कोमॉर्बिडिटीज ज्यांना असतात त्यांच्यामध्ये आपल्या कोरोनाच्या उपचारांमध्ये स्टेरॉइडचा अति प्रमाणात वापर किंवा दीर्घ प्रमाणात वापर, खूप जास्त प्रमाणात जर वापर होत असेल तर त्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी होते आणि त्यांना म्युकोरमायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय. पण अर्थात हे चित्र आपल्या फक्त एडल्ट पॉप्युलेशन मध्ये दिसतंय, अजून पिडियाट्रिक मध्ये तरी अशा केसेस रिपोर्ट झालेल्या नाहीयेत किंवा आढळून आलेल्या नाहीयेत आतापर्यंत. राईट, म्हणजे वी आर सेफ फ्रॉम द चिल्ड्रन साइड की फॉर फंगस. मॅडम, प्रियदर्शनी भोसले त्यांना काहीतरी क्वेश्चन विचारायचं आहे. मला वाटतं त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारला तर चालेल. प्रियदर्शनी भोसले मॅडम, आपण स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. ऍक्च्युली आजच सकाळी माझ्या बाळाच्या डॉक्टरांनी मला एक इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही कोरोनासाठी बाळांसाठी फ्लू शॉट्स घेऊ शकता. पण मला थोडीशी माहिती पाहिजे होती की ते फ्लू शॉट्स देण्यासाठी त्याचा उपयोग किती महिन्यासाठी होईल जर बाळांनी ते फ्लू शॉट्स घेतले तर, आणि ते किती सेफ आहे. थँक्यू. ओके, अतिशय चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी आधी पण आपल्या वॅक्सिनेशनच्या सेक्शन मध्ये मी सांगितलं आहे, परत सांगते की आपल्या रुटीन व्हॅक्सिनेशन मध्ये आपण 5 वर्षापर्यंतच्या बाळांना वर्षातून एकदा फ्लू व्हॅक्सिनेशन द्यावं, वर्षातून एकदा, हे आपण रिकमेंड करतो. तर फ्लू व्हॅक्सिन हे कोरोनापासून आपला बचाव करत नाही, पण अननेसेसरी जर पावसाळ्यामध्ये आपण बघतो की फ्लूचा आजार म्हणजे साथीचे आजार जे असतात ते खूप जास्त प्रमाणात वाढतात किंवा फ्लूचा संसर्ग खूप जास्त प्रमाणात वाढतो, तर अशा वेळी पालकांना गरज नसताना मुलांना घेऊन जर पिडियाट्रिशियन्स कडे जावं लागलं तर आपण डेफिनेटली हे कोरोनाच्या काळांमध्ये किंवा ह्या
सिच्युएशन मध्ये अवॉइड करू शकतो. तर ते अवॉइड करण्याचा हा एक मार्ग आहे की आपण बाळाला फ्लू वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. तर डेफिनेटली इट इज रेकमेंडेड की आपण 5 वर्षापर्यंतच्या मुलांना फ्लू वॅक्सिन दिलं पाहिजे. आणि पावसाळ्याच्या आधी हे वॅक्सिन दिलेलं कधीही बेटर असतं, कारण पावसाळ्यामध्ये त्याचं फ्लूचा जो संसर्गाचा प्रमाण आहे तो जास्त वाढलेला आपल्याला दिसून येतो. पण फ्लू वॅक्सिन हे कोरोनाच्या संसर्गाशी प्रोटेक्शन करेल असं नाही. कोरोना वॅक्सिन इज डिफरंट अँड फ्लू वॅक्सिन इज डिफरंट. सो फ्लूचे वॅक्सिनच्या अनेक कोरोनामध्ये जसं आपण म्हणतो की अनेक प्रकारे म्युटेशन होतं व्हायरसचं, वेगवेगळ्या बदल जे होतात व्हायरसमध्ये, कोरोनाच्या व्हायरसमध्ये, तसेच फ्लू व्हायरसमध्ये सुद्धा आपण हे बदल बघतो की ज्यामध्ये व्हायरसमध्ये चेंजेस होतात, म्युटेशन होतात. त्यामुळे दरवर्षी किंवा बऱ्याचदा वेगवेगळे स्ट्रेन्स येतात किंवा म्युटंट्स येतात त्या व्हायरसचे, आणि त्यामुळे फ्लू आजाराचं इन्फेक्शन बाळांना आपल्या व्हायची शक्यता असते. तर अशा वेळी आपण त्यांचं प्रोटेक्शन नक्कीच करू शकतो की फ्लू मध्ये वॅक्सिन देऊन आपण ह्या आजाराचा आपल्याला संसर्ग होऊच नाही आणि आपल्याला विनाकारण हॉस्पिटलमध्ये किंवा पिडियाट्रिशियनकडे जायची शक्यता लागू नये. म्हणून आपण ह्या आजाराचं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. आणि इट इज ऍब्सोल्युटली सेफ अँड इफेक्टिव्ह. फ्लू वॅक्सिन ही डेफिनेटली सेफ आहे आणि तिचं नक्कीच इफेक्टिव्हनेस चांगला आहे. त्याचं काहीच धोका नाहीये, काहीच साईड इफेक्ट आपल्याला जास्त दिसत नाहीत. ओके मॅडम. नितीन धुमाळ, त्यांना पण काहीतरी प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. मी नितीन धुमाळांना विनंती करेल की तुम्हाला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. आवाज येत नाहीये. Hello, Nitin Dhumar nahi Rushali Dhumar. I have one question regarding the vaccination. Vaccination 5 ते 12 वर्षापर्यंत मुलांना जे घ्यायचं आहे ते गरजेचं आहे का त्यांची नॅचरल इम्युनिटी तयार होऊ शकते? Is it compulsory to take the vaccine for the age of 5 to 12 years old children? 5 to 12 इयर्स मध्ये जे रुटीन वॅक्सिनेशन आहे ते आपण अनेक वेगवेगळ्या आजारांचं जे वॅक्सिनेशन असतं ते आपण त्यांना नेहमीच ऍडवाइस करतो की त्यांनी रुटीन वॅक्सिनेशन हे कंटिन्यू ठेवायचं आहे. जरी आपण ते पोस्टपोन केलं तरी, जर समजा एखादं मूल आजारी असेल किंवा कोरोनातून ते सध्या रिकव्हर झालं असेल तर त्यांचं आपण पोस्टपोन करू शकतो. पण इट इज ऍडवाइजेबल टू गिव्ह द वॅक्सिन टू ऑल द पिडियाट्रिक पॉप्युलेशन, आणि सगळ्यांमध्ये आपण रुटीन वॅक्सिनेशन दिलं पाहिजे हे आपण ऍडवाइस करतो. I'm not regarding routine vaccination, regarding corona vaccination. Is it good to take the vaccine for children? कोरोना वॅक्सिन अजून आपल्याकडे मुलांसाठी अवेलेबल नाही. कोरोना वॅक्सिन अजून आपल्याकडे मुलांमध्ये अवेलेबल झालेलं नाहीये. जर ते बाजारात जेव्हा पिडियाट्रिक पॉप्युलेशन साठी अवेलेबल होईल तेव्हा ते आपण अवेलेबल पुण्यामध्ये आपण बाळांचं त्यांचा आवाज जरा निघेल. हा प्रश्न, मला असं वाटतं की प्रश्न एक चालू असताना दुसऱ्यांनी कृपया स्वतःला अनम्यूट करू नका, म्यूटच ठेवा, म्हणजे एका व्यक्तीच्या शंकांचं निरसन होऊ शकेल व्यवस्थित. जेव्हा आपल्याला कोरोनाची वॅक्सिन मुलांसाठी अवेलेबल होईल. जयश्री महाजन काहीतरी प्रश्न विचारतायत. पण आवाज येत नाहीये व्यवस्थित. सगळ्यांनी आपापले म्यूट करावेत असं मी सजेस्ट करेन. सगळ्यांनी आपले म्यूट करावेत. मला वाटते आपण बऱ्याच सगळ्यांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि असे प्रश्न आणखीन पडतच राहणार आहेत, कारण आपलं मूल म्हणजे आपल्यासाठी खूप अनमोल असतं आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न येत राहतील. पण बऱ्यापैकी तुम्ही कोरोनापासून आपल्याला कसं मुलांचं संरक्षण करायचंय याबद्दल
कार्यक्रमाचा ह्याच्याकडे जाऊया, शेवटाकडे जाऊया. अजून काही माहिती जर द्यायची असेल तर आपण देऊ शकता, अन्यथा आपण शेवटी मी एकच गोष्ट सांगू शकेन की हा जो 1-1.5 वर्षापासून जो आपण कोरोनाशी सामना करतोय, पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, आता कदाचित आपल्याकडे तिसरी लाट पण येईल. पण ह्या आजाराचं संरक्षण जर आपल्याला करायचं असेल तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येऊन व्हॅक्सिन घेतलं पाहिजे. आता सध्या आपल्याकडे पिडियाट्रिक व्हॅक्सिन कोरोनासाठी अवेलेबल नाहीये. 18 वर्षांच्या पुढे जो व्हॅक्सिनेशनचा प्रोग्राम गव्हर्नमेंटने स्टार्ट केलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन हे व्हॅक्सिन घ्यावं आणि कुठलाही संकोच, कुठलाही भीती मनामध्ये न बाळगता आपण ही व्हॅक्सिन घेतली पाहिजे. तर अनेक लोकांच्या मनात खूप गैरसमज असतात की हे व्हॅक्सिन घेतल्यावर मला त्रास होईल किंवा मला कोरोना होईल का किंवा मला इतर कुठले आजार होतील का. तर हे अतिशय चुकीचे गैरसमज आहेत. व्हॅक्सिन इज ऍब्सोल्युटली सेफ अँड इफेक्टिव्ह. आपण जेवढ्या जास्त प्रमाणात व्हॅक्सिन घेऊ तेवढ्या जास्त मोठ्या प्रमाणावर आपण ह्या आजारापासून आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पिडियाट्रिक मध्ये ही व्हॅक्सिन अवेलेबल होईल तेव्हा पालकांनी स्वतःहून पुढे येऊन ही व्हॅक्सिन घेतली पाहिजे. तर कुठलीही व्हॅक्सिन आपण जेव्हा बाळाला देतो तेव्हा बाळाला एक दिवस ताप येतो किंवा त्याला थोडासा त्रास होतो, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण सहन करतो कारण त्याचं त्या आजारापासून संरक्षण होणार असतं. तसंच मोठ्या एडल्ट्सने किंवा मोठ्या माणसांनी सुद्धा त्या व्हॅक्सिनची भीती न बाळगता आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर आपण पुढे येऊन व्हॅक्सिनेशनचा प्रोग्राम सक्सेसफुल केला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलं पाहिजे. गव्हर्नमेंटने जशी आपल्याला टॅगलाईन दिली आहे की माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे, तसंच आता माझी मुलं ही माझी जबाबदारी आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण मुलं ही आपल्या देशाचं फ्युचर असतं, आपल्या समाजाचं भविष्य असतं आणि त्यांचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांची योग्य प्रकारे आपण सकस आहार, व्यायाम या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर आपण या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला तर आपण नक्कीच तिसरी लाट ही थोपवू शकतो किंवा निदान त्याचं तीव्रता तरी आपण कमी करू शकतो आणि आपण ह्याचा आपल्या ह्या आजाराचा बचाव करू शकतो. मला वाटतंय आपण अतिशय छान पद्धतीने सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर मला वाटतं ह्या कार्यक्रमाचा, सुंदर अशा कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी मला वाटतं आपल्या लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या अध्यक्षा लायन उज्ज्वला निंबाळकर यांना मी कोणाचा तरी अजून एक प्रश्न येतोय खरं तर, पण मला वाटतंय आता आपण थांबूया कारण प्रश्न हे पडतच राहणार आहेत आपल्याला. तर या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी थोडेसे आपण जो कार्यक्रम राबवतोय, मला वाटते कोरोनाच्या काळामध्ये आपण असे बरेचसे ऑनलाईन प्रोग्राम जे आहेत ते अरेंज केलेले आहेत आणि आजचा पण अतिशय छान असा प्रोग्राम तुम्ही आणि लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं व्यवस्थितपणे निरसन केलेलं आहे. तरी मी या कार्यक्रमासाठी आपल्याला कायम प्रोत्साहन देणाऱ्या लायन उज्ज्वला निंबाळकर यांना मी विनंती करते की आपण कृपया पुढे येऊन या कार्यक्रमासाठी किंवा या कार्यक्रमामध्ये तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल थोडेसे 2 शब्द बोलावे. नमस्कार. आज लायन्स क्लब फलटण गोल्डन मार्फत आम्ही डॉक्टर सई खराडे यांचं मार्गदर्शन ठेवलं. आपल्याला सर्वांना वेळ कमी पडला, बऱ्याच लोकांच्या आपण प्रश्नांना उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागते कारण आपल्याला खूप वेळ कमी झालेला आहे हा. तर डॉक्टर सईंनी आपल्याला एकदम छान मार्गदर्शन केलं, उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि सर्व आपल्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन त्यांचे धन्यवाद मानते. मी सुद्धा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि पुन्हा असाच प्रतिसाद आपण आमच्या सगळ्या प्रोग्रामला द्यावा ही विनंती करते. आणि सई खराडे पुन्हा धन्यवाद. थँक्यू. मला लायन्स क्लबनी ही जी अपॉर्च्युनिटी दिली आणि मला आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार. अर्थात खूप जणांचे प्रश्न आहेत ते आय थिंक मी मोस्टली कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण जर गरज लागली तर आपण कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. श्री साई
हॉस्पिटल फलटण. इथे आपण मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण टेलिकन्सल्टेशन सुद्धा करू शकतो. जर कुणाला काही शंका असेल तर आपण याचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीलम मॅडम आणि उज्ज्वला मॅडम यांनी जो प्रोग्राम अरेंज केला आहे त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे मनपूर्वक आभार आणि तुमचे खरोखर धन्यवाद आहेत. थँक्यू मॅडम. मला वाटते आपण आता हे करूया, सोडूया. थँक्यू. Thank you so much. ओके. काय बॅटरी बघितली का 2% वाली? ते लावून सुद्धा कशी काय 2% वाली बॅटरी? वाचला बरं का तुम्ही, वाचला. बंद करा. वाचला येत आहे काय ते? पूर्ण बॅटरी संपत आली आणि नेट बी संपत आली बॅटरी. छान कार्यक्रम होता. आभारी आहोत.